मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन सेशनमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. 10 लाख चॅलेंज म्हणजे काय, की मी तुमच्या समोर इथे लाईव्ह ट्रेड मार्केटमध्ये ऑप्शन सेलिंगचे लाईव्ह ट्रेड घेणार आहे. आणि त्यासोबतच आपले आधी जे काही ट्रेड्स चालू आहेत त्यामध्ये कशा प्रकारे ऍडजस्टमेंट्स करायच्या तेही मी तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. सो अशा प्रकारचे व्हिडिओ ऑलरेडी आपण आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा अपलोड केलेले आहे, जेणेकरून तुम्हाला मागील व्हिडिओचा रेफरन्स राहावा. जसं की एक दिवसापूर्वी आपण व्हिडिओ टाकलेला, त्यामध्ये आपण स्ट्रॅडल घेतलेला होता नवीन. आज सुद्धा आपण नवीन ट्रेड घेणार आहोतच तुमच्या समोर इथे. ठीक आहे. त्याच्या आधी पण एक व्हिडिओ टाकलेला, त्यामध्ये सुद्धा आपण नवीन पोझिशन्स घेतलेल्या होता. आणि त्याच्या आधी आपण एक फर्स्ट व्हिडिओ टाकलेला. सो ह्याच्या आधी 3 व्हिडिओ झालेले आहेत. हा आपण चौथा व्हिडिओ बनवतोय, चौथा लाईव्ह घेतोय, ज्यामध्ये मी तुमच्या समोर लाईव्ह मध्ये आधीच्या काही पोझिशन्स मॅनेज करून दाखवणार आहे किंवा नवीन काही पोझिशन घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी मला कमेंट बॉक्समध्ये हे सांगा की किती लोकांच्या पोझिशन चालू आहेत, आधीच्या ज्या ट्रेडिंग केल्या त्या पोझिशन्स किती लोकांच्या ऑलरेडी रनिंग आहेत ते. ओके. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किती लोकांच्या ऑलरेडी पोझिशन्स आहेत त्या रनिंग आहेत ते. ठीक आहे. सो आता आपण त्या पोझिशन्स आहेत त्या कम्प्लिटली ऍडजस्ट करून बघणार आहोत, कशा प्रकारे आपण आपल्या पोझिशन ऍडजस्ट करू शकतो हे आपण इथे शिकून घेणार आहोत. ठीक आहे. आता करंटली जे आहे, जेव्हा मी हा लाईव्ह घेतो आहे तेव्हा मार्केट मी जर 1 आवर वरती केला बीटीसी, तर मार्केट चालू आहे $1,16,000च्या आसपास. आणि एक फार मोठी मुवमेंट आलेली आहे त्यामध्ये. ओके. किती लोक इथे चार्ट क्लिअर बघू शकतायत मला कधी समजत नाहीये. पण तुम्ही जर चार्ट क्लिअर बघू शकाल समोरचा तर मला सांगा. इथे आपण एक क्लिअर मोठी मोमेंटम जी आलेली आहे ह्या पॉईंट पासून आपल्याला दिसते आहे, जवळपास $1,16,000 पर्यंत. आता करंटली मी जेव्हा ते लाईव्ह घेतो तेव्हा ते $1,16,000 चालू आहे. आता ह्यामुळे काय झालंय, ह्यामुळे आपण ज्या पण पोझिशन्स घेतल्या आहेत, जेव्हा आपण ऑप्शन सेलिंग मध्ये मोठी मुवमेंट येते तेव्हा आपण ज्या पण पोझिशन्स इथे घेतलेल्या आहेत ना, ह्या सर्व ऑप्शन सेलिंगच्या, सो त्यामध्ये आपल्याला ऍडजस्टमेंटची गरज आलेली आहे, ऍडजस्टमेंटची वेळ आलेली आहे. सो ते आपण इथे तुमच्या समोर करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला मी नेहमी सांगतो की आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जो टेलिग्राम चॅनल आहे तिकडे नक्की ऍक्टिव्ह राहा. म्हणजे जर काही एकदम इमर्जन्सी सिच्युएशन झाली पोझिशनच्या बाबतीत, आपण तिथे अपडेट करतो. जसं की तुम्ही इथे बघू शकत असाल की एक माझी स्विंग ट्रेडिंगची पोझिशन चालू होती ऑलरेडी. त्याच्यामध्ये जवळपास ₹90,000 प्रॉफिट मला चालू होता. खाली बघाल तर एक 90,000च्या आसपास मी प्रॉफिट इथे ऑलरेडी माझा बुक झालेला आहे कॉइन डिसेक्सच्या अकाउंटमध्ये. ठीक आहे. सो असे सर्व अपडेट्स आपण तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सो आता मी तुम्हाला घेऊन जातो आपल्या डेल्टाच्या अकाउंटवरती. आणि डेल्टाच्या अकाउंटमध्ये जाऊन जे आहे ना, ते कोणत्या पोझिशन्स आपल्या चालू आहेत, कोणत्या पोझिशन्स आपल्या रनिंग आहेत ते बघूया. जे आपण घेतलेले आहेत या ठिकाणी त्याच बघूया. ठीक आहे. माझ्या त्या सेकंड अकाउंटवरती मी जातो तुम्हाला घेऊन. आणि पोझिशन्स ओपन झाल्या की मला सांगा किती लोकांच्या सेम पोझिशन चालू आहेत त्या. पोझिशन्स वरती मी गेलो. त्यानंतर ओके. सो ह्या ज्या आहेत ना, ह्या करंटली आपल्या 4 पोझिशन्स चालू आहेत. आणि ह्या व्यतिरिक्त सुद्धा 2 पोझिशन्स अजून चालू आहेत सेकंड अकाउंटला, पण ते आपण थोड्या वेळाने बघूया. करंटली आपण ह्या पोझिशन्स वरती लक्ष देऊया, किती लोकांच्या ह्या 4ही पोझिशन चालू आहेत. हा जो आहे हा ठीक आहे, इथे तुम्हाला जो दिसतोय तो हा आहे फर्स्ट वाला ट्रेड, ज्यात आपण $1,12,000चा स्ट्रॅडल घेतलेला. ठीक आहे. $1,12,000चा आपण स्ट्रॅडल घेतलेला होता लेटेस्ट वाला. आणि त्याच्या आधी आपण एक स्ट्रँगल घेतलाय, ज्यामध्ये आपण 1,10,000 आणि सॉरी $1,01,000चा पुट आणि $1,18,000चा कॉल जो तो शॉर्ट केलेला होता. सो सगळ्यात पहिलं ना मी तुम्हाला स्ट्रँगल वाली पोझिशन इथे ओपन करून दाखवतो. त्यात पहिलं आपण स्ट्रँगल वाली पोझिशन बघूया. ओके. अनालाइज करूया. ठीक आहे. इथे तुम्ही स्ट्रँगल वाल्या पोझिशन्स मध्ये आल्यानंतर मला सांगा, तुम्हाला ह्या पोझिशन्स मध्ये जिथे आहात तिथे क्लोज झालात तर लॉस नाही होणार आहे. पोझिशन आपली अजूनही रेंजमध्ये आहे. ठीक आहे. पोझिशन आपली अजूनही रेंजमध्ये आहे. पण तुम्हाला इथे असं दिसतंय ना की पोझिशन एका साईडला झुकली आहे. बरोबर. पोझिशन एका साईडला कम्प्लिटली झुकलेली आहे. आणि तिला आता आपल्याला मिडलला आणायचं आहे. राईट. पोझिशन एका साईडला कम्प्लिटली झुकलेली आहे. भले इथे क्लोज झाली तरी आपल्याला लॉस होणार नाही, आपल्याला प्रॉफिटच होणार आहे आणि मॅक्स प्रॉफिटच होणार आहे. पण एक्सपायरी आहे 17 ऑक्टोबर. 17 ऑक्टोबरला अजून आहे 17 दिवस. सो 17 दिवसामध्ये आपण छोट्याशा रेंजमध्ये नाही राहू शकत आहे, इथे रिस्क नाही घेऊ शकत आहे. कम्प्लिटली पोझिशन एका साईडला झुकले. सो काय करायचं ह्याच्यात, आपण पहिली ऍडजस्टमेंट आता करणार आहोत. मी तुमच्या समोर ट्रेड एक्झिक्यूट करणार, तुम्ही थोड्या वेळाने हे करू शकता. लक्षात घ्या ऍडजस्टमेंट सुरू झालेली आहे आता. इथे बघा या साईडचा जो ट्रेड आहे ना, $1,01,000, तो पहिला म्हणजे मी एक्झिट करणार. काय एक्झिट करणार तेही तुम्हाला सांगतो. इथे बघा, हा $1,01,000चा जो माझा ट्रेड आहे, तो ट्रेडमध्ये ऑलरेडी मला $164चा प्रॉफिट चालू आहे.
पुटच्या ट्रेडमध्ये ऑलरेडी मला $164 प्रॉफिट झालोय आहे. तो मी शॉर्ट केलेला होता 878 ला, आणि आता त्याची प्राइस आहे 208. म्हणजे आता मला मिळवण्यासाठी फक्त 208 रुपये मार्केटमध्ये राहिलेले आहेत. सो फक्त 208 रुपयासाठी मी रिस्क नाही घेणार. मला माझा स्ट्रँगल मिडलला आणायचा आहे. आता मिडलला नाही येतो, सो मी पहिला म्हणजे काय करणार, तो लांबचा आहे ना, सगळ्यात पहिलं म्हणजे जो लांबचा आहे तो मला त्या ठिकाणी जो आहे तो एक्झिट मारायचा आहे. ठीक आहे. कोणी तुमचे व्हिडिओ वगैरे ते ओपन ठेवू नका ह्याच्यामध्ये, कारण की ते सगळ्यांना तिथे दिसणार आहे. सो इथे पहिलं म्हणजे मी काय करतो, सगळ्यात पहिलं म्हणजे हा जो पूट आहे, हा पूट मी एक्झिट मारतो, कारण की जो माझा स्ट्रँगल होता, मार्केट आलेला आहे इथे. सो ह्या साईडची जी पोझिशन आहे ना, ती मला कट करायची आहे सध्या, कारण की तिथून खूप लांब गेलं, त्याच्यामध्ये चांगला प्रॉफिट झालेला आहे. सो मला तर ती ठेवायची नाहीये. सो ती पोझिशन मी पहिलं म्हणजे कट करतो. मग जो 1,01,000 वाला आहे, इथे मी क्रॉस वरती गेलो आणि क्लोज पोझिशन. तुम्ही पोझिशन क्लोज करू शकता. पोझिशन क्लोज कशी करायची हे तुम्हाला चांगलं जे आहे ते माहिती आहे. ठीक आहे. सो क्लोज पोझिशन करतो. क्लिअर आहे. क्लोज पोझिशन केल्यानंतर माझी ऑर्डर जी आहे ती इथे एक्झिक्यूट झालेली आहे, आणि इथे माझी ही पोझिशन इथून गेली. म्हणजे मी काय केलं, सिंपल $1,01,000 जो माझा ट्रेड होता, ज्यात $164 प्रॉफिट चालू आहे, तो मी एक्झिट केला. ठीक आहे. आता एक्झिट केल्यानंतर झालं असं नाही. ठीक आहे. आता मला सांगा, करंटली मार्केट किती आहे, ऍडजस्टमेंट कशी करायची तुम्हाला सांगतो. करंटली मार्केट कुठे आहे, 1,16,00,000 ठीक आहे, $1,16,000. माझा जो कॉल शॉर्ट आहे तो कोणता आहे, जो मी कॉल शॉर्ट केलेला आहे तो कोणता आहे, मला कमेंट बॉक्समध्ये फटाफट सांगा. कॉल जो मी शॉर्ट केलाय तो कोणता आहे, $1,18,000. ठीक आहे. म्हणजे $1,16,000 मी आहे, कॉल शॉर्ट आहे $1,18,000. म्हणजे 2,000 पॉईंट्स अजून माझ्याकडे आहेत. सो 2,000 पॉईंट जे आहे ते अजून माझ्या हातामध्ये आहेत, असा याचा अर्थ आहे. आता मला सांगा सिंपल गोष्ट, मी जेव्हा हा ट्रेड केलेला होता, ठीक आहे, जेव्हा हा ट्रेड केलेला होता त्यावेळेला अराउंड जे आहे ते आपण, बिटकॉइन आपला कोणत्या लेवलला होता, बिटकॉइन आपला काहीतरी 1,11,000 डॉलरच्या आसपास वगैरे होता. ठीक आहे. 1,11,000 डॉलरच्या आसपास. सो तिथून तो एवढा मोठ्या वेगाने जो आहे तो पुढे आलेला आहे. सो आता आपण काय करायचं, सिंपल गोष्ट, मार्केट आहे $1,16,000. माझा कॉल सेल आहे 2,000 पॉईंट वरचा. सो मी आता या ठिकाणी 2,000 पॉईंट खालचा एक पुट सेल करणार सिंपल, आणि त्याला परत मिडलला आणणार. सो 2,000 पॉईंट खालचा पुट कोणता आहे, 17 ऑक्टोबरच्या एक्सपायरीचा, 1,00,000, किती, $14,000. ठीक आहे. $2,000 वरचा माझ्याकडे कॉल आहे ना, सो $2,000 खालचा मी पुट पण घेणार. सो मी जातो इथे ऑप्शन्स वरती. कसं करायचं ते सांगतोय, कारण की तुम्हाला हे सेम करायचं आहे. सो स्ट्रॅटेजी बिल्डर मी ऑन करतो. स्ट्रॅटेजी बिल्डर ऑन केल्यानंतर 17 ऑक्टोबर सिलेक्ट करतो, आणि 1,14चा मला पुट शॉर्ट करायचा आहे. ठीक आहे. तो सेलला घेतो. सेलला घेतल्यानंतर त्याचे माझ्याकडे आय थिंक 250 लॉट आहेत, बरोबर. 250 लॉट आहेत ना माझ्याकडे. पोझिशन्स मध्ये जर बघाल तर 250 लॉट आहे. सो मी काय करणार, $1,14,000चा 17 ऑक्टोबरच्या एक्सपायरीचा पुट जो आहे तो या ठिकाणी शॉर्ट करणार, 250 लॉट्स. ठीक आहे. 250 लॉट शॉर्ट केले. मार्केट व्हॅल्यूला मी ऑर्डर प्लेस करून टाकली. ठीक आहे. ऑर्डर प्लेस झाली एकदा सक्सेसफुली, की मी तुम्हाला परत एकदा नेऊन दाखवतो. ठीक आहे. परत एकदा आपण जाऊया इथे पोझिशन्स वरती. पोझिशन्स वरती जाऊया, एक मिनिट. ओके. पोझिशन्स वरती गेल्यानंतर जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की आपण परत एक ट्रँगल केलेलं आहे. परत एक म्हणण्यापेक्षा जर ऍडजस्ट केलं, आता ती पोझिशन काय दिसते अनालिसिस करूया. इथे बघा. आता मला सांगा, आता माझा स्ट्रँगल मिडलला आलाय का परत, कोणी सांगू शकतो मला, आता माझा स्ट्रँगल परत मिडलला आलाय का. ओके. काय करायचं, सिम्पल, आता मार्केट कुठे आहे आणि माझा वरचा पोझिशन कुठे आहे, 2,000 पॉईंट लांब आहे ना. सो सेम मी 2,000 पॉईंट लांबचा पुट पण घेतला. हा माझा स्ट्रँगलच झाला. आता ह्याची रेंज छोटी झाली, पण मी माझ्या स्ट्रँगलला परत एकदा मिडलला आणून ठेवलं. मिडलला राहणं माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तो स्ट्रॅडल असू दे किंवा स्ट्रँगल असू दे, माझ्यासाठी मिडलला राहणं इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. सो ह्याला मी परत एकदा इथे मिडलला आणून ठेवलेलं आहे. क्लिअर आहे. आता ही झाली माझी पहिली ऍडजस्टमेंट, एकदम साधी सोपी ऍडजस्टमेंट. आता ह्यामध्ये मला किती प्रॉफिट होऊ शकतो, मॅक्झिमम $600 अजून प्रॉफिट इथे होऊ शकतो. तुम्ही जर इथे बघाल अनालिसिस जर मी केलं, तर एक $750 प्रॉफिट माझा ह्याच्यामध्ये होऊ शकतो. आणि ऑलरेडी मी 164 $165 बुक केले. जो मी पुट तिथे एक्झिट केला ना, त्यात मी $165 ऑलरेडी बुक केलेले आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला ही पहिली ऍडजस्टमेंट करायची. इथपर्यंत कळालं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा युट्यूबवरती, आणि मला कमेंट बॉक्समध्ये, इथे चॅट बॉक्समध्ये सांगा किती लोकांना हे समजलेलं आहे, किती लोकांनी ही ऍडजस्टमेंट केलेली आहे किंवा करणार आहेत.
ठीक आहे, सेशन संपलं की लगेच तुम्हाला ऍडजस्टमेंट करून घ्यायचे. हा ओव्हरऑल लॉस आहे तो आपण प्रॉफिटमध्ये कसा आणायचा हे आपण हळूहळू शिकून घेऊया. ठीक आहे, लगेच सेकंड पोझिशनकडे जाऊया. ठीक आहे, पहिली पोझिशन झाली, सेकंड पोझिशन आपली अजून बाकी आहे. सेकंड पोझिशन आहे आपले स्ट्रॅडल. ठीक आहे, स्ट्रॅडलमध्ये काय झालंय बघूया. मला एक सांगा, स्ट्रॅडलमध्ये तुम्हाला काय दिसतंय, कंप्लीट रेंजच्या बाहेर गेलेला दिसतोय का? कंप्लीट रेंजच्या बाहेर गेलेला दिसतोय? अजिबात नाही, अजिबात कंप्लीट रेंजच्या बाहेर गेलेला नाहीये, पण तो एका साईडला झुकलेला आहे कम्प्लिटली. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपला लॉस पण चालू आहे, चांगला मोठा लॉस चालू आहे, आणि कम्प्लिटली एका साईडला झुकलेला पण आहे. सो आता काय करायचं, परत एकदा सांगतो. आपल्याकडे स्ट्रॅडल आहे $1,12,000. क्लिअर आहे? सध्या मार्केट आहे $1,16,000. आपण एक काम करूया, $1,12,000 मला राहू दे, सध्या राहू दे. आपण ना सेम थोडा वरचा एक स्ट्रॅडल सेल मारूया अजून. थोडा वरचा एक स्ट्रॅडल सेल मारूया, काय होतं बघूया, काय आपल्याला रिझल्ट भेटतात ते बघूया. तोपर्यंत मी हा ट्रेड अनालाइज करतो. आणि या ठिकाणी ना तुम्हाला ब्रेक इव्हन लक्षात ठेवा सर्वांनी. ब्रेक इव्हन आहेत 1,18,000 आणि 1,05,000. ह्या करंट स्ट्रॅडलचे ब्रेक इव्हन आहेत 1,18 आणि 1,5. लक्षात ठेवा, मी थोड्या वेळाने विचारणार. ओके, आता आपण ह्याला ऍडजस्टमेंट करण्यासाठी काय करणार, एक 2,000 पॉईंट्स वरचा अजून एक स्ट्रॅडल सेल मारूया 17 ऑक्टोबरच्या एक्सपायरीचा. ठीक आहे, बट त्याआधी ह्याचे पण किती लॉट होते, ह्याचे पण लॉट होते, ह्याचे 500 लॉट होते. ठीक आहे, ह्याचे 500 लॉट होते आपल्याकडे, मागाशाचे 250 होते, ह्याचे 500 होते. बरं झालं बघितलं. सो आता इथे जाऊया ऑप्शन्समध्ये. आणि ऑप्शन्समध्ये गेल्यानंतर परत स्ट्रॅटेजी बिल्डर ऑनच आहे, ही पोझिशन इथून डिलीट करा सध्या. आपल्याला इथे 17 ऑक्टोबर, आणि 17 ऑक्टोबरला गेल्यानंतर आपल्याला इथे 1,18,000. ठीक आहे, 1,18,000चा एकच स्ट्रॅडल घ्यायचा आहे. ठीक आहे, 1,18,000चा एक स्ट्रॅडल आपल्याला घ्यायचा आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, माझा ना तिकडे 1,18,000चा एक कॉल ऑलरेडी सेल आहे, माहिती आहे तुम्हाला. सो मी अजून एक सेल करतो, सो ते तुम्हाला दिसताना डबल दिसणार, बट आपला स्ट्रॅडल असणार, लक्षात घ्या. हो, तुम्ही तुम्हाला परत एकदा पोझिशन्स मध्ये नेऊन दाखवतो. इथे माझा 1,18,000चा ऑलरेडी एक कॉल जो आहे तो सेल आहे, 250 लॉट सेल आहेत. सो आत्ता जेव्हा मी 1,18,000चा स्ट्रॅडल मारेन ना, तेव्हा तुम्हाला इथे 750 लॉट दिसणार, कारण की त्याच्यात ते ऍड होणार. सो त्याच्यात कन्फ्यूज नका हो. ठीक आहे, एवढंच. सो मी परत एकदा ऑप्शन्स मध्ये गेलो, स्ट्रॅटेजी बिल्डर मध्ये गेलो, आणि एक्सपायरी इथे सिलेक्ट करायला विसरू नका. एक्सपायरी इथे फार इम्पॉर्टंट असते, कारण एक्सपायरी खूप असतात. सो इथे आलो, त्यानंतर 1,18,000चा सेल सेल. ठीक आहे, सेल सेल केलं, 500 लॉट करायचे, कारण की आपल्या आधीच्या ट्रेडमध्ये 500 लॉट आहेत. सो तो मॅनेज झाला पाहिजे व्यवस्थित. ठीक आहे, 500 लॉट केले. त्यानंतर 500 लॉट केले, हरकत नाही. मी एक काम करतो, मी तुम्हाला इथे ना 1,12,000चा स्ट्रॅडल पण ऍड करून दाखवतो, फक्त सध्याच्या प्राइसनुसार. ठीक आहे, एक इन्फॉर्मेशन म्हणून ऍड करून दाखवतो. करंट जो आपला चालू आहे ना, तो पण इथे जस्ट ऍड करून दाखवतो. मला डायग्राम काय बनते हे तुम्हाला दाखवायचं आहे. ठीक आहे, मला तुम्हाला डायग्राम काय बनते हे दाखवायचं आहे. अनालिस्ट पे ऑफ ग्राफ केलं मी. इथे बघा, डायग्राम तुमची अशी बनणार. आता तुम्ही ही ऍडजस्टमेंट जेव्हा करणार ना, तुमची डायग्राम अशी बनणार, परत एक तुमचा ट्रायंगल बनणार, आणि तुम्ही बऱ्यापैकी रेंजमध्ये येणार. मी असं नाही बोलत आहे मिडलला येणार, बऱ्यापैकी रेंजमध्ये येणार. सो तुम्ही या ठिकाणी फक्त 1,18,000चा स्ट्रॅडल देतो, एक्झिक्यूट करा, कारण 1,12,000 तुमचा ऑलरेडी आहे तुमच्याकडे. सो परत एकदा मी तुमच्या समोर इथे काय केलं, $1,18,000 वाला स्ट्रॅडल जो आहे तो इथे एक्झिक्यूट केला. ऑर्डर माझी एक्झिक्यूट झालेली आहे. इथे बघा, ऑर्डर फिल झाली. ठीक आहे, परत तुम्हाला पोझिशन्स वरती नेतो. आता तुम्हाला मी मगाशी म्हटलेलं की 1,18,000च्या कॉलमध्ये तुम्हाला 750 लॉट दिसणार, आणि जो आता मी एक शॉर्ट केला 1,18,000चा पुट, तिकडे तुम्हाला 500 लॉट दिसत आहेत. क्लिअर? अशा प्रकारे जे ते आपण ह्या दोनही पोझिशन ऍडजस्ट केलेल्या आहेत. एक बऱ्यापैकी आपण ह्या मिडलला आणलेले आहेत. ठीक आहे, बऱ्यापैकी आपण हे मिडलला आणले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही सर्व पोझिशन्स पण अनालाइज करू शकता, कारण की सर्व पोझिशन एकाच एक्सपायरीच्या, तर सर्व पोझिशन्स पण तुम्ही अनालाइज करू शकता. तुमचा ब्रेक इव्हन काय आलाय ओव्हरऑल सर्व पोझिशन्सचा, 1,21,000 आणि 1,09,000, म्हणजे ह्या रेंजमध्ये ओव्हरऑल मार्केट राहिलं तर मला एक $3,800चा प्रॉफिट मॅक्झिमम होऊ शकतो. एक जनरल रेंज तुम्हाला भेटली, अजून रेंज वाढवायची असेल आपण वाढवू शकतो, पण तशी वेळ आल्यानंतर. ठीक आहे, मार्केट जर अजून वरती गेलं, तशी वेळ आल्यानंतर आपण हवी तर अजून रेंज जी आहे ती या ठिकाणी नक्कीच वाढवू शकतो. इथपर्यंत सर्वांना समजलेलं असेल तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर आपण अजून पुढे जाऊया आपल्या पहिल्या आपला जो ट्रेड चालू आहे त्याकडे. क्लिअर आहे? सो हे झाले आपले ह्या अकाउंटमध्ये ट्रेड. आपला अजून एक ट्रेड चालू होता. आता एवढी मोठी मुवमेंट आल्यामुळे आपल्याला कंटिन्युअस ऍडजस्टमेंट करायला लागते, लक्षात घ्या. अदरवाईज एवढे दिवस आपल्याला त्याची गरज नाही पडली. ठीक आहे, आता परत आपण जाऊया.
मेन अकाउंट वरती जागा, कारण तिकडे आपला एक ट्रेड चालू आहे ह्या चॅलेंज मधला. ठीक आहे, अकाउंट ओपन झालं. मेन अकाउंट पोझिशन्स वरती जातो. आता इथे बाकीच्या ज्या पोझिशन्स आहेत त्याचं काय देणं घेणं नाही, आपल्याला फक्त सिंगल पोझिशनचं देणं घेणं आहे. जी पोझिशन मी तुम्हाला दिलेली, $1,13,000 स्ट्रॅडल, जो अजूनही प्रॉफिटमध्ये. किती लोकांनी हा स्ट्रॅडल घेतलाय मला सांगा जरा. किती लोकांनी हा प्रॉफिट घेतलाय, स्ट्रॅडल घेतलाय? भरपूर लोकांनी घेतलाय. हा आपला पहिला ट्रेड होता. लक्षात घ्या, मी तुम्हाला 1,13,000चा स्ट्रॅडल दिलाय. मार्केट करंटली 1,16,000 आहे. 3,000 पॉईंट्सची मूव आली आहे, तरी ह्या प्रॉफिटमध्ये आहे. तरीही ह्या प्रॉफिटमध्ये आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की जरी मूव नसते आली तर तुम्ही किती मोठ्या प्रॉफिटमध्ये असला असता. म्हणजे एवढी मोठी मुवमेंट येऊन सुद्धा जो आहे ना, तो हा स्ट्रॅडल खूप चांगल्या प्रॉफिटमध्ये आहे. सो इथे मी तुम्हाला दोन ऑप्शन देईन. कोणता ऑप्शन घ्यायचा हे तुमच्यावरती आहे. इथे मी तुम्हाला दोन पर्याय देईन, दोन ऑप्शन देईन. या ठिकाणी तुम्ही हा स्ट्रॅडल प्रॉफिटमध्ये एक्झिट करू शकता. ठीक आहे. पहिला पर्याय, हा स्ट्रॅडल तुम्ही प्रॉफिटमध्ये एक्झिट करू शकता. तर जर आता हा पर्याय कोण घेऊ शकतं, जर समजा तुमच्याकडे कॅपिटलचा इश्यू आहे, तर तुम्हाला मी ऑलरेडी दोन ऍडजस्टमेंट दिल्या, तुम्ही बोला माझ्याकडे कॅपिटल नाही. हा ट्रेड तुम्ही एक्झिट करू शकता प्रॉफिटमध्ये ओव्हरऑल, दोन्ही. कारण की तो अजूनही चांगल्या प्रॉफिटमध्ये, $160 म्हणजे कमी प्रॉफिट ना, जवळपास 10,000 रुपयाच्या आसपास तुम्ही काढलेले आहे त्याच्यामधनं. $10,000 महिना, महिना पण नाही झाला ऍक्च्युली. एक $10,000 7-8 दिवसात, म्हणजे खूप मोठी अमाऊंट आहे. हरकत नाही, मी तुम्हाला सेकंड ऍडजस्टमेंट सांगतो. पहिली ऍडजस्टमेंट, सिम्पली ट्रेड एक्झिट करा आणि हवं तर $116 नवीन स्टार्टअप उघडा. ठीक आहे. 10 ऑक्टोबरचा हा तुम्ही ट्रेड एक्झिट करू शकता. आणि $1,16,000 नवीन एक स्ट्रॅडल ओपन करू शकता, सेम एक्सपायरी 10 ऑक्टोबरच्या. ही एक सिंपल गोष्ट आहे तुमच्यासाठी. सेकंड थिंग काय करायची सांगतो. सेकंड थिंग, ज्या लोकांना ऍडजस्टमेंटच करायची आहे, ट्रेड एक्झिटच नाही करायचं आहे, जे एकदम सेफ आहेत, सिम्पली ट्रेड एक्झिट करा, वारंवार सांगते. नाही आहेत, काय करायचं, जे मी ऍडजस्टमेंट करणार आहे ती करू शकता. काय ऍडजस्टमेंट आहे, सिम्पल. एक स्ट्रॅडल माझा आता तुम्हाला अनालिसिस करून दाखवतो. इथे बघा, हा स्ट्रॅडल माझा आता कुठे आलेला आहे, मिडल पासून लांब गेलेला आहे. मान्य आहे मला. सेम इथे सुद्धा मी $1,18,000 एक अजून एक स्ट्रॅडल ओपन करणार, पण एक्सपायरी 10 ऑक्टोबर. ठीक आहे, जी मगाशी ऍडजस्टमेंट केली तीच. ऑप्शन्स मध्ये जाणार. आता इथे माझ्याकडे किती लॉट आहेत, 500 लॉट आहेत. ठीक आहे. 10 ऑक्टोबर मध्ये जाणार. स्ट्रॅटजी बिल्डरचा माझा ऑलरेडी ओपन आहे. 10 ऑक्टोबर मध्ये गेलो. $1,18,000 मी अजून एक स्ट्रॅडल ओपन केला. 1,18,000 किंवा 1,19,000 मी ओपन करेन. ठीक आहे, 1,19,000 ओपन करून बघूया. तुमच्यावरती आहे काय करायचं, तर मी 1,18,000च करतोय सध्या तरी. कारण की मी चांगल्या प्रॉफिटमध्ये अजूनही आहे, सो तशी काय म्हणजे गरज नाही वाटत आहे एवढं लांब द्यायची. तुम्ही एकदम सेफ असाल, 1,19,000 मग तुम्ही ओपन करू शकता. लॉट 500 लॉट आहेत. इथे पण 500 लॉट आहेत. ओके. आता माझ्याकडे ऑलरेडी फंड अवेलेबल असल्यामुळे तसा काही इश्यू नाही आहे मला. इथे बघा, मी ही प्लेस ऑर्डर करतो. एक्सपायरी व्यवस्थित आहे ना, 10 ऑक्टोबर 1. ठीक आहे. ही प्लेस ऑर्डर करतो. इथे तुमच्या समोर मी लाईव्ह मध्ये जवळपास 6 ट्रेड घेतलेत. ठीक आहे, म्हणजे 3 ट्रेड, त्याच्यामध्ये 6 लेग झाले टोटल. ठीक आहे. ऑर्डर झाली म्हणजे एक्झिक्यूट. पोझिशन्स मध्ये जाऊन बघूया. 10 ऑक्टोबर. ओके, इथे बघा, माझा हे 2 ट्रेड आता इथे एक्झिक्यूट झाले. इनिशियली थोडासा लॉस दिसणार, हे मी तुम्हाला वारंवार सांगितलं. तुम्ही मार्केट ऑर्डरला जेव्हा एक्झिक्यूट करताना इनिशियली थोडासा तुम्हाला लॉस दिसतो, बट त्यासाठी तुम्ही रेडी राहायला हवं. आता माझी डायग्राम काय बनते बघूया. आता माझी डायग्राम काय बनली, हा बनला या ठिकाणी. ओके, माझे आय थिंक मी मगाशी 250 लॉट शॉर्ट केलेले, इथे 500 झाले. हरकत नाही, मी थोड्या वेळाने ते हे करेन. ओव्हरऑल जे आहे ना, ते मी पहिले 250 लॉट घेतले, इथे 500 झाले. बट तरीही माझी डायग्राम काय बनते, तुम्ही बघू शकता की 1,21,000 ते 1,11,000 ही माझी रेंज बनलेली आहे. ठीक आहे. हे 500 लॉट जे शॉर्ट झालेत, मी रात्रीपर्यंत त्याला ऍडजस्ट करेन, किंवा ह्याच्यात अजून 250 लॉट मी वाढवू शकतो, कसंही करू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे जे ते तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता. तुम्ही जास्त लॉट नका घेऊ, माझं हे चुकून झालेलं आहे. बट तुम्ही नॉर्मल ह्याच्यावरती जाऊ शकता. 250 लॉट्सने तुम्ही काम करू शकता. ठीक आहे. सो अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला सिंपल पद्धतीने काम करायचं आहे. यस लॉस इथे फक्त मिसमॅच झाले, ते मी नंतर ऍडजस्ट या ठिकाणी करून टाकेन, किंवा तसंच राहू देईन. मार्केट जर मूव नसेल होत तर तसंच राहू देईन. ठीक आहे. येस. सो अशा प्रकारे जी आहे ती तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजी ऍडजस्ट करू शकता. मोठी रेंजवाली स्ट्रॅटेजी मी तुम्हाला पहिलीच ऍडजस्ट करून दाखवली. तुम्ही जर लाईव्हला लेट आलेले असाल तर कदाचित तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही हा व्हिडिओ कम्प्लीट बघा, तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. किती लोकांनी किती लोक हे ऍडजस्टमेंट करणार आहेत? ऑब्व्हियसली जे ट्रेड लॉस मध्ये तुम्हाला ऍडजस्टमेंट कराव्याच लागतील.
एक जो हा ट्रेड आहे $1,13,000 वाला, तो कदाचित तुम्ही एक्झिट करू शकता. तुम्हाला प्रॉफिट ऑलरेडी त्यामध्ये रनिंग आहे, चालू आहे त्यामुळे. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही सिंपल पद्धतीने जे आहे ते काम करू शकता. आपल्याला किती प्रॉफिट आलेलं आहे सप्टेंबर महिन्यामध्ये ह्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवणार, तो तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी भेटेल. ठीक आहे, उद्याच्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी भेटेल, की आपला सप्टेंबर महिन्यामध्ये किती पीएनएल आहे, किती प्रॉफिट, किती लॉस, काय झालंय क्रिप्टोमध्ये, ते किती कॅपिटल आपण वापरलं तेही तुम्हाला समजेल. ठीक आहे, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आता आपला ऍडव्हान्स कोर्स जो आहे, ऍडव्हान्स कोर्स सुरू झालेला आहे, तुम्हाला माहिती आहे. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ना डेल्टा एक्सचेंजची लिंक आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डेल्टा एक्सचेंजची लिंक आहे, तिकडून तुम्ही फ्रीमध्ये अकाउंट ओपन केलात तर तुम्हाला आपल्याकडून क्रिप्टोचा ऑप्शन सेलिंगचा एक ऍडव्हान्स कोर्स भेटतोय. सो नक्की त्याला तुम्ही उपस्थित राहा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.